जालना जिल्ह्यामधील बदनापूर तालुक्यातील शासकीय विश्रामगृह इथे अस्वच्छतेचं साम्राज्य पसरलंय। 2003 साली या विश्रामगृहाचं उद्घाटन संपन्न झालं होतं। आज 22 वर्ष पूर्ण होऊन देखील या विश्रामगृहाकडे लोकप्रतिनिधींचं कमालीचं दुर्लक्ष झालंय। येथील आजूबाजूच्या लोकांनी या विश्रामगृहाचे अक्षरशः स्वच्छालय केलंय। त्यामुळे सर्वसामान्य जनतेचा पैसा हा व्यर्थ गेल्याचं समोर आलंय। जालना जिल्ह्यामधील बदनापूर शहरामधील शासकीय कार्यालय म्हणजे तहसील कार्यालय, पंचायत समिती, ग्रामीण रुग्णालय, कस्तुरबा गांधी विद्यालय, दिवाणी न्यायालय हे सर्व महत्त्वाची शासकीय कार्यालय एकाच ठिकाणी आहेत आणि त्याच मधोमध आहे शासकीय विश्रामगृह। या शासकीय विश्रामगृहाचे उद्घाटन 2003 मध्ये तत्कालीन शिवसेनेचे आमदार नारायण चव्हाण यांच्या हस्ते मोठ्या थाटात संपन्न झालं होतं। त्यानंतर या बदनापूर मतदारसंघाचे लोकप्रतिनिधी म्हणून विविध नेते झाले, परंतु लोकप्रतिनिधींचे याकडे दुर्लक्ष झालं। त्यामुळे या शासकीय विश्रामगृहाची अवस्था अत्यंत दयनीय झाली आहे। या ठिकाणी अस्वच्छतेचं साम्राज्य पसरलंय। आजूबाजूची रहदारी वावरणारे सर्व लोकांनी या शासकीय विश्रामगृहाचे अक्षरशः स्वच्छालय केलंय, परंतु याकडे प्रशासनाचे आणि स्थानिक लोकप्रतिनिधींचं लक्ष नाहीये। त्यामुळे ही अवस्था निर्माण झाली आहे। लाखो रुपये खर्च करून शासकीय विश्रामगृह उपलब्ध करण्यात आलंय। 22 वर्ष या शासकीय विश्रामगृहाला निर्माण करून झाले आहेत, पण याचा काहीही फायदा झाला नाहीये। आज जनतेचा पैसा व्यर्थ गेला आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही। राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी जालना दौऱ्यावरती मागील 1 महिन्याच्या आत 2 दौरे या ठिकाणी केले। दौऱ्याच्या दरम्यान त्यांनी जालना प्रशासन आणि स्थानिक नेतृत्वावरती नाराजी देखील व्यक्त केली होती। तसेच जिल्हाधिकारी यांच्यावर देखील नाराजी व्यक्त केली होती आणि त्याच पार्श्वभूमीवर बदनापूर येथील असलेल्या शासकीय विश्रामगृहाकडे आता अजितदादा पवार यांनी लक्ष द्यावं, जेणेकरून झोपेचं सोंग घेतलेले लोकप्रतिनिधी यांना जाग करण्यास मदत होईल। नमस्कार, मी किशोर शिरसाट। आपण आलो आहोत जालना जिल्ह्यातील बदनापूर तालुक्यातील शासकीय विश्रामगृह। मागील 15 दिवसा 1 महिन्यापासून जवळपास या राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी जालना दौरा केला। या दौऱ्यादरम्यान त्यांना काही विषय या जालना जिल्ह्यातले मागासलेपणा त्यांना आढळून आले, तो म्हणजे अस्वच्छतेच्या संदर्भात। ज्यावेळेस जालना दौऱ्यावर असताना त्यावेळेस त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाची ज्यावेळेस भेट दिली आणि त्यावेळेस त्यांनी नाराजी व्यक्त केली, प्रशासनावर नाराजी व्यक्त केली, स्थानिक नेतृत्वावर नाराजी व्यक्त केली की इथली अवस्था जी आहे ती अतिशय दुरावस्था निर्माण झालेली आहे, ही अस्वच्छता निर्माण झालेली ही कारणीभूत ठरत असेल तर स्थानिक प्रशासन आणि स्थानिक नेतृत्व। आणि कालचाच जर विचार केला तर परतूर दौऱ्यावर असताना अजित पवारने पुन्हा एकदा स्थानिक नेतृत्वावर आणि जिल्हा प्रशासनावर नाराजी व्यक्त केलेली आहे। ह्याच पार्श्वभूमीवर आपण आलो आहोत बदनापूर येथील असलेले शासकीय विश्रामगृह। शासकीय विश्रामगृह जवळपास नारायण चव्हाण, तत्कालीन आमदार नारायण चव्हाण यांनी 2003 मध्ये ह्याच शासकीय विश्रामगृहाचा लोकार्पण सोहळा थाटामध्ये केला होता आणि बदनापूर शहराकरांना आणि प्रशासनासाठी, प्रशासकीय अधिकाऱ्यांसाठी हा शासकीय विश्रामगृह उपलब्ध करून दिलं। लाखो रुपयाची या ठिकाणी इन्व्हेस्टमेंट करून या ठिकाणी खर्च केला गेला आणि शासकीय विश्रामगृह उभारलं गेलं, परंतु त्याचा काहीच फायदा नाही। जवळपास आज 22 वर्ष पूर्ण होत आहे, परंतु हे तिथले असलेली शासकीय विश्रामगृह, एकही शासकीय विश्रामगृह या ठिकाणी एकाही शासकीय कर्मचारी असेल, शासकीय अधिकारी असेल किंवा कोणी गेस्ट म्हणून या ठिकाणी आलेलं नाही, कारण की इथली अवस्था ही दुरावस्था निर्माण झालेली आहे। सार्वजनिक बांधकाम विभाग करतं का हे पाहणं महत्त्वाचं आहे, कारण की इथली अवस्था असली, इथली सगळं स्वच्छताचं माहेरघर बनलेलं हा शासकीय विश्रामगृह झालेला आहे। आतली अवस्था बघितल्यानंतर, व्हिजिट दिल्यानंतर सोपे नाही, दरवाजे नाही, खिडक्या नाही, काहीच प्रकारचं या ठिकाणी ठेवलेलं नाही। नेमके याचं कारणीभूत आणि याच्या मागचं नेतृत्व कुठं कमी पडतं हे पाहणं देखील महत्त्वाचं ठरणार आहे। अजितदादा, तुम्ही पुन्हा एकदा जालना जिल्ह्यावर प्रशासनावर आणि स्थानिक नेतृत्वावर नाराजी व्यक्त केली, तसंच एकदा तुमच्या निदर्शनात देखील शासकीय विश्रामगृह बदनापूरचं यायलाच पाहिजे, कारण की अशा पद्धतीनं जर कधी या ठिकाणी शासन जर जागृत नसेल तर सर्वसामान्य जनतांनी करायचं का ते देखील महत्त्वाचं ठरणार आहे। किशोर शिरसाट, C24 तास, जालना। उद्या बस्ता खरेदीला जायचंय आणि तुम्ही दोघांनीही यायचंय, काहीही कारण चालणार नाही। आपल्या भाचीचं लग्न आहे, आपण येणारच ना? हो हो, भेटू आपण।
बघितलंस सगळ्यांना किती आनंद झालाय तुझ्या लग्नाचा ऐकून. हो ग, पण मला एक सांग, उद्या आपण बस्ता खरेदीला कुठे चाललोय हे तर तू कुणालाच नाही सांगितलंस. सांगायची गरजच काय, पिढ्यानपिढ्यांची परंपरा आहे ही. लहानांपासून थोरांपर्यंत सगळ्यांना ठाऊक आहे, बस्ता खरेदी म्हणजे कोहिनूर. बस्ता खरेदीचं हक्काचं ठिकाण कोहिनूर, MG रोड आणि सावेडी, अहिल्यानगर.